गरीब, आदिवासी आणि वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर लढणारे एक नाव म्हणजे के. चंद्रू. जय भीम चित्रपटामुळे संपूर्ण देशाला परिचित झालेले हे व्यक्तिमत्व आजही सामाजिक न्यायाचे प्रतीक मानले जाते. 1951 साली तामिळनाडूमध्ये जन्मलेले के. चंद्रू विद्यार्थी जीवनापासूनच सामाजिक चळवळीमध्ये सक्रिय होते. कॉलेज काळात त्यांनी अन्यायाविरोधात आवाज उठवला आणि नंतर वकिली व्यवसायाची वाट निवडली. वकील म्हणून काम करताना त्यांनी अनेक गरीब, कामगार, आदिवासी आणि दुर्बल घटकांची प्रकरणे विनामूल्य लढवली. त्यांच्या न्यायासाठीच्या संघर्षामुळे त्यांना जनतेचा वकील म्हणून ओळख मिळाली. 1993 मध्ये आदिवासी इरुलकर समाजातील एका कुटुंबावर झालेल्या पोलीस अत्याचाराविरोधात त्यांनी न्यायाला लढा दिला. याच सत्य घटनेवर आधारित होता सुपरहिट चित्रपट जय भीम. या चित्रपटात अभिनेता सूर्या यांनी साकारलेले वकील चंद्रू हे पात्र के. चंद्रू यांच्या वास्तविक जीवनावर आधारित होते. न्यायाधीश म्हणून कार्य 2006 मध्ये ते मद्रास हायकोर्टचे न्यायाधीश बनले. न्यायाधीश म्हणून त्यांनी तब्बल 96,000हून अधिक प्रकरणावर निर्णय दिले असल्याचे सांगितले जाते. त्यांच्या या निर्णयामध्ये सामाजिक समानता, मानवी हक्क आणि संविधान मूल्यांना नेहमीच प्राधान्य देण्यात आले.